एक पानिपतचे पहिले युद्ध 21 एप्रिल 1526 पानिपतचे पहिले युद्ध 21 एप्रिल 1526 रोजी हरियाणा राज्यातील पानिपत येथे जहीरुद्दीन मोहम्मद बाबर आणि दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी यांच्यात झाले। हे युद्ध भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण या विजयामुळे भारतात मुघल साम्राज्याची स्थापना झाली। एक पानिपतच्या पहिल्या युद्धाची कारणे। एक दिल्ली सल्तनतीची कमजोरी इब्राहिम लोदीच्या कारभारामुळे अनेक अफगाण सरदार नाराज झाले होते। त्याच्या कठोर स्वभावामुळे राज्यात असंतोष वाढला। 2. बाबरची भारत जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बाबरला भारतात कायमस्वरूपी सत्ता स्थापन करायची होती। भारतातील संपत्ती आणि सुपीक प्रदेश यामुळे तो भारताकडे आकर्षित झाला। 3. दौलतखान लोदी व आलमखान यांचे आमंत्रण पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदी आणि इब्राहिम लोदीचा काका आलमखान यांनी बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केले। त्यांनी बाबरला लष्करी मदतीचे आश्वासन दिले। 4. लोदी साम्राज्यातील अंतर्गत मतभेद अफगाण सरदारांमध्ये एकोपा नव्हता। अनेक सरदारांनी इब्राहिम लोदीला साथ दिली नाही। 5. बाबरचे आधुनिक लष्कर बाबरकडे प्रशिक्षित सैन्य, घोडदळ, तोफखाना आणि आधुनिक युद्धतंत्र होते। भारतातील अनेक राज्यांकडे अशा प्रकारचे आधुनिक तोफखाने नव्हते। 2. युद्धातील प्रमुख घटना बाबरचे सैन्य मधील सेनापती जहीरुद्दीन मोहम्मद बाबर, अंदाजे 12,000 ते 15,000 सैनिक, आधुनिक तोफखाना आणि घोडदळ। इब्राहिम लोदीचे सैन्य सेनापती इब्राहिम लोदी, अंदाजे 40,000 ते 1,00,000 सैनिक, सुमारे 1,000 हत्ती। युद्धाची सुरुवात 21 एप्रिल 1526 रोजी पहाटे युद्ध सुरू झाले। बाबरने तुलुघमा घोडदळाद्वारे चारही बाजूंनी घेराव आणि अरबा पद्धती, गाड्यांची साखळी करून संरक्षण यांचा वापर केला। तोफखान्याच्या माऱ्यामुळे लोदीच्या हत्तींच्या फौजेत गोंधळ उडाला। निर्णायक टप्पा बाबरच्या तोफांचा आणि घोडदळाचा प्रभावी वापर झाला। इब्राहिम लोदी शौर्याने लढला पण युद्धात मारला गेला। त्यानंतर लोदीचे सैन्य विखुरले आणि बाबरचा निर्णायक विजय झाला। 3. पानिपतच्या पहिल्या युद्धाचे परिणाम 1. मुघल साम्राज्याची स्थापना या विजयामुळे भारतात मुघल साम्राज्याची पायाभरणी झाली। 2. लोदी वंशाचा अंत इब्राहिम लोदीच्या मृत्यूने दिल्लीतील लोदी सत्तेचा अंत झाला। 3. बाबर दिल्लीचा शासक बनला बाबरने दिल्ली आणि आग्रा ताब्यात घेतले। त्याने भारतात स्थिर सत्ता निर्माण करण्यास सुरुवात केली। 4. तोफखान्याचे महत्त्व सिद्ध झाले भारतातील मोठ्या युद्धात प्रथमच तोफांचा प्रभावी वापर झाला। पुढील भारतीय युद्धपद्धतीवर त्याचा मोठा प्रभाव पडला। 5. भारतीय राजकारणात बदल दिल्ली सल्तनतीचा अंत होऊन मुघल युगाची सुरुवात झाली। पुढील सुमारे 3 शतकांपर्यंत मुघलांचा प्रभाव भारतात राहिला। 6. परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे 1. युद्धाची तारीख 21 एप्रिल 1526। 2. युद्ध कोणामध्ये झाले? जहीरुद्दीन मोहम्मद बाबर, मुघल घराण्याचा शासक, इब्राहिम लोदी, लोदी घराण्याचा शासक। 7. बाबरच्या विजयाची प्रमुख कारणे 1. आधुनिक तोफखाना 2. तुलुघमा युद्धतंत्र 3. अरबा पद्धती 4. प्रशिक्षित घोडदळ 5. लोदी साम्राज्यातील अंतर्गत मतभेद 8. मुख्य परिणाम 1. मुघल साम्राज्याची स्थापना 2. लोदी वंशाचा अंत 3. दिल्ली व आग्रा बाबरच्या ताब्यात 4. भारतात आधुनिक युद्धतंत्राचा प्रभाव 9. निष्कर्ष पानिपतचे पहिले युद्ध 21 एप्रिल 1526 रोजी बाबर आणि दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी यांच्यात झाले। दिल्ली सल्तनतीची कमजोरी, बाबरची भारत जिंकण्याची महत्त्वाकांक्षा, दौलतखान लोदी व आलमखान यांचे आमंत्रण आणि लोदी साम्राज्यातील अंतर्गत मतभेद ही युद्धाची प्रमुख कारणे होती। या युद्धात बाबरने तुलुघमा युद्धतंत्र, अरबा पद्धती आणि तोफखान्याचा प्रभावी वापर करून इब्राहिम लोदीचा पराभव केला। या विजयामुळे लोदी वंशाचा अंत झाला, भारतात मुघल साम्राज्याची स्थापना झाली आणि भारतीय युद्धपद्धतीमध्ये आधुनिक तोफखान्याचे महत्त्व सिद्ध झाले। त्यामुळे पानिपतचे पहिले युद्ध भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक युद्ध मानले जाते। 2. पानिपतचे दुसरे युद्ध 5 नोव्हेंबर 1556 पानिपतचे दुसरे युद्ध 5 नोव्हेंबर 1556 रोजी हरियाणातील पानिपत येथे मुघल सम्राट अकबराच्या सैन्य आणि हेमचंद्र विक्रमादित्य हेमू यांच्या सैन्यामध्ये झाले। या युद्धामुळे भारतातील मुघल सत्ता पुन्हा मजबूत झाली आणि अकबराच्या साम्राज्यविस्ताराचा मार्ग मोकळा झाला। 1. पानिपतच्या दुसऱ्या युद्धाची कारणे 1. हुमायूनचा मृत्यू जानेवारी 1556 मध्ये सम्राट हुमायून यांचा मृत्यू झाला। त्यानंतर अल्पवयीन अकबर गादीवर बसला, त्यामुळे मुघल सत्तेची स्थिती काहीशी अस्थिर झाली। 2. हेमूचा उदय हेमचंद्र विक्रमादित्य हेमू हा आदिलशाह सुरीचा कुशल सेनापती व प्रशासक होता। त्याने अनेक लढायांमध्ये विजय मिळवून उत्तर भारतात आपले वर्चस्व निर्माण केले। 3. दिल्ली आणि आग्र्यावर हेमूचा ताबा हेमूने आग्रा आणि दिल्ली जिंकून स्वतःला सम्राट विक्रमादित्य ही पदवी धारण केली। त्यामुळे मुघल सत्तेला मोठे आव्हान निर्माण झाले।
4. मुघल सत्ता टिकवण्याचा प्रयत्न. अकबराचा संरक्षक बेरम खान याने मुघल साम्राज्य टिकवण्यासाठी हेमूविरुद्ध युद्ध करण्याचा निर्णय घेतला. 5. दिल्लीवरील नियंत्रणासाठी संघर्ष. दिल्लीच्या सिंहासनावर अधिकार मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये निर्णायक युद्ध अटळ झाले. 2. युद्धातील प्रमुख घटना. मधील मुघल सैन्य. सम्राट टू अकबर. प्रमुख सेनापती टू बेरम खान. शिस्तबद्ध घोडदळ व तोफखाना. हेमूचे सैन्य. सेनापती टू हेमचंद्र विक्रमादित्य. हेमू. मोठे घोडदळ आणि युद्धहत्ती. युद्धाची सुरुवात 5 नोव्हेंबर 1556 रोजी पानिपत येथे युद्ध सुरू झाले. सुरुवातीला हेमूच्या सैन्याने जोरदार आक्रमण करून मुघल सैन्यावर दबाव निर्माण केला. निर्णायक टप्पा. युद्धादरम्यान हेमूच्या डोळ्यात बाण लागला. तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. सेनापती जखमी झाल्याने त्याच्या सैन्याचा उत्साह खचला आणि गोंधळ उडाला. या संधीचा फायदा घेत बेरम खानच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याने विजय मिळवला. हेमूला पकडण्यात आले आणि त्याचा अंत झाला. 3. पानिपतच्या दुसऱ्या युद्धाचे परिणाम. मधील 1. मुघल सत्तेची पुनर्स्थापना. दिल्ली आणि आग्र्यावर मुघलांचे पुन्हा नियंत्रण प्रस्थापित झाले. 2. अकबराची सत्ता मजबूत झाली. अकबराचे राज्य सुरक्षित झाले. पुढे त्याला संपूर्ण उत्तर भारतात साम्राज्य विस्तार करता आला. 3. सूर साम्राज्याचा अंत. हेमूच्या पराभवानंतर सूर घराण्याची सत्ता जवळजवळ संपुष्टात आली. 4. बेरम खानचे महत्त्व वाढले. अकबराच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत बेरम खानचा प्रभाव अधिक वाढला. 5. मुघल साम्राज्याच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. या विजयामुळे अकबराने पुढे राजपुताना, गुजरात, बंगाल आणि इतर प्रदेश जिंकून विशाल साम्राज्य उभारले. 4. बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. युद्धाची तारीख. 5 नोव्हेंबर 1556. युद्ध कोणामध्ये झाले. अकबर. बेरम खानच्या नेतृत्वाखाली. हेमचंद्र विक्रमादित्य. हेमू. मुघलांच्या विजयाची प्रमुख कारणे. बेरम खानचे प्रभावी नेतृत्व. हेमू जखमी होऊन बेशुद्ध पडणे. मुघल सैन्याची शिस्त. योग्य वेळी केलेला प्रतिहल्ला. मुख्य परिणाम. मुघल सत्तेची पुनर्स्थापना. अकबराची सत्ता मजबूत झाली. सूर साम्राज्याचा अंत. मुघल साम्राज्याच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. 5. निष्कर्ष. पानिपतचे दुसरे युद्ध. 5 नोव्हेंबर 1556 रोजी अकबराच्या सैन्य आणि हेमचंद्र विक्रमादित्य, हेमू, यांच्या सैन्यामध्ये झाले. हुमायूनच्या मृत्यूनंतर मुघल सत्तेची अस्थिरता. हेमूचा उदय. दिल्ली, आग्र्यावर त्याचा ताबा आणि दिल्लीवरील नियंत्रणासाठीचा संघर्ष ही युद्धाची प्रमुख कारणे होती. युद्धाच्या सुरुवातीला हेमूचे सैन्य वरचढ होते, परंतु युद्धादरम्यान हेमूच्या डोळ्यात बाण लागून तो बेशुद्ध पडला. याचा फायदा घेत बेरम खानच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याने विजय मिळवला. या विजयामुळे दिल्लीतील मुघल सत्ता पुन्हा मजबूत झाली. सूर साम्राज्याचा अंत झाला आणि सम्राट अकबराच्या साम्राज्य विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे पानिपतचे दुसरे युद्ध भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक युद्ध मानले जाते. 3. पानिपतचे तिसरे युद्ध. 14 जानेवारी 1761. पानिपतचे तिसरे युद्ध 14 जानेवारी 1761 रोजी मराठा साम्राज्य आणि अफगाणिस्तानचा शासक अहमदशाह अब्दाली, अहमदशाह दुर्राणी यांच्यात झाले. हे युद्ध भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण आणि निर्णायक युद्धांपैकी एक मानले जाते. या युद्धाने उत्तर भारतातील मराठ्यांच्या विस्ताराला मोठा धक्का बसला. 1. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची कारणे. मधील 1. उत्तर भारतातील मराठ्यांचा वाढता प्रभाव. पेशवे बाळाजी बाजीराव यांच्या काळात मराठ्यांनी दिल्ली, पंजाब, राजपुताना आणि दोआब प्रदेशात आपला प्रभाव वाढवला. त्यामुळे उत्तर भारतात मराठे ही सर्वात प्रभावी शक्ती बनले. 2. पंजाबवरील मराठ्यांचे नियंत्रण. 1758 मध्ये रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर यांनी पंजाब जिंकून अटकपर्यंत मराठा सत्ता पोहोचवली. त्यामुळे अहमदशाह अब्दालीचा प्रभाव कमी झाला. 3. अहमदशाह अब्दालीची महत्त्वाकांक्षा. अब्दालीला पंजाब व दिल्लीवरील आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करायचे होते. त्याने भारतावर पुन्हा आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. 4. नजीबखान. रोहिल्याचे आमंत्रण. रोहिला सरदार नजीबखानाने अब्दालीला भारतात येण्यासाठी आमंत्रित केले. मराठ्यांना रोखण्यासाठी त्याने अब्दालीला मदत केली. 5. मुघल साम्राज्याची कमजोरी. मुघल बादशहा अत्यंत दुर्बल झाला होता. दिल्लीचे संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांवर आली. 6. उत्तर भारतातील राजांचा मर्यादित पाठिंबा. जाट, राजपूत आणि इतर काही स्थानिक शासकांनी मराठ्यांना अपेक्षित मदत केली नाही. त्यामुळे मराठे एकटे पडले. 7. रसद व्यवस्थेतील अडचणी. अब्दालीने मराठ्यांच्या अन्नधान्य व पुरवठ्याचे मार्ग बंद केले. त्यामुळे मराठा सैन्य उपासमारीला सामोरे गेले. 2. युद्धातील प्रमुख घटनांमधील मराठा सैन्य. प्रमुख सेनापती टू सदाशिवराव भाऊ, विश्वासराव पेशवे, इब्राहिम खान गारदी, जनकोजी शिंदे, तुकोजी शिंदे, यशवंतराव पवार. अब्दालीचे सैन्य. अहमदशाह अब्दाली, नजीबखान. रोहिला, शुजाउद्दौला अवधचा नवाब. युद्धाची सुरुवात 14 जानेवारी 1761 रोजी सकाळी युद्ध सुरू झाले. इब्राहिम खान गारदी यांच्या तोफखान्याने सुरुवातीला मोठे यश मिळवले.
निर्णायक टप्पा दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे मराठ्यांची रसद संपली. विश्वासराव युद्धात मारले गेले. त्यानंतर मराठा सैन्यात गोंधळ निर्माण झाला. सदाशिवराव भाऊ शेवटपर्यंत शौर्याने लढले पण तेही युद्धात मारले गेले. मराठ्यांचा पराभव. अब्दालीच्या घोडदळाने मराठा फौजेला चारही बाजूंनी घेरले. मराठ्यांचा मोठा पराभव झाला. 3 पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे परिणाम. मधील 1. मराठ्यांची मोठी मनुष्यहानी. हजारो सैनिक आणि अनेक नामवंत सरदार युद्धात मारले गेले. 2. मराठा विस्ताराला मोठा धक्का. उत्तर भारतातील मराठ्यांचा प्रभाव काही काळासाठी कमी झाला. 3. पेशवे बाळाजी बाजीराव यांच्यावर परिणाम. युद्धाच्या धक्क्यामुळे ते अत्यंत दुःखी झाले. काही महिन्यातच त्यांचे निधन झाले. 4. मुघल साम्राज्य वाचले नाही. मराठे पराभूत झाले तरी मुघल साम्राज्य पुन्हा मजबूत होऊ शकले नाही. 5. इंग्रजांना संधी. मराठे व इतर भारतीय शक्ती कमकुवत झाल्यामुळे इंग्रजांना भारतात सत्ता वाढवण्याची संधी मिळाली. 6. मराठ्यांचे पुनरुत्थान. पुढे पेशवे माधवराव प्रथम यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा अनेक प्रदेशांवर प्रभाव निर्माण केला. 7. भारतीय इतिहासातील शोकांतिका. हे युद्ध भारताच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित आणि दुःखद युद्धांपैकी एक मानले जाते. बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. 1. युद्धाची तारीख 14 जानेवारी 1761. 2. युद्ध कोणामध्ये झाले? 3. मराठा साम्राज्य. 4. अहमदशाह अब्दाली. दुर्राणी. 5. मराठ्यांचे प्रमुख नेते. सदाशिवराव भाऊ, विश्वासराव पेशवे, इब्राहिम खान गारदी. 6. अब्दालीचे प्रमुख सहकारी. नजीबखान रोहिला, शुजाउद्दौला. मराठ्यांच्या पराभवाची प्रमुख 4 कारणे. मधील 1. रसद व्यवस्था खंडित होणे. 2. स्थानिक राजांचा अपुरा पाठिंबा. 3. दीर्घकालीन वेढा. 4. विश्वासरावांचा मृत्यू. 5. अब्दालीची प्रभावी युद्धनीती. बोर्ड परीक्षेत विचारल्या जाणारे प्रश्न. 1. पानिपतचे युद्धाची सविस्तर माहिती सांगा. 1. पहिले पानिपतचे युद्ध. 2. दुसरे पानिपतचे युद्ध. 3. तिसरे पानिपतचे युद्ध. 5. निष्कर्ष. पानिपतचे तिसरे युद्ध हे मराठा साम्राज्य आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात 14 जानेवारी 1761 रोजी झाले. उत्तर भारतातील मराठ्यांचा वाढता प्रभाव. पंजाबवरील मराठ्यांचे नियंत्रण. अब्दालीची महत्त्वाकांक्षा. नजीबखान रोहिल्याचे आमंत्रण आणि मुघल साम्राज्याची कमजोरी ही युद्धाची प्रमुख कारणे होती. युद्धात सदाशिवराव भाऊ, विश्वासराव आणि इब्राहिम खान गारदी यांनी शौर्याने लढा दिला, परंतु रसद तुटणे, स्थानिक राजांचा अपुरा पाठिंबा आणि विश्वासरावांचा मृत्यू यामुळे मराठ्यांचा पराभव झाला. या युद्धात मराठ्यांची मोठी मनुष्यहानी झाली. उत्तर भारतातील त्यांचा विस्तार काही काळ थांबला आणि इंग्रजांना भारतात आपले वर्चस्व वाढवण्याची संधी मिळाली. त्यामुळे पानिपतचे तिसरे युद्ध भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक युद्ध मानले जाते. आज आपण पानिपतचे 3 युद्धांचा सविस्तर अभ्यास केला. यामध्ये कारणे, युद्ध आणि परिणाम ही पाहिलेली आहे. बोर्ड परीक्षेत येणारे काही मुद्दे पण पाहिले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.